नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आता ताजमहलचा पाठीमागच्या पार्टमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितला. त्यानंतर आता आपण ताजमहलपासूनच आग्राचा जो किल्ला आहे, आग्रा फोर्ट, तर त्या ठिकाणी आपण निघालेलो आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ताजमहलपासून जवळ जे मेट्रो स्टेशन आहे, या मेट्रो स्टेशनवर आपण आता इथं आलेलो आहे. या मेट्रो स्टेशनमधून आपण तिकीट काउंटरवरून तिकीट वगैरे घेऊन आता आपण पुढं जे आग्रा फोर्टचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्या स्टेशनचं नाव आहे, तर त्या ठिकाणी आपण आता जाणार आहे. मित्रांनो, आता आपण मेट्रो स्टेशनच्या बाहेर आलो आहे. तर समोरच इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा इथं आपल्याला बघायला भेटतो. तर पुढं आता आपण इकडे लाल किल्ल्याकडे जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आग्र्यामध्ये आहे. तर आता हे आग्र्यामधलं तुम्ही ताजमहल बघितलं. ताजमहल पूर्ण बघून झाल्यानंतर आपण आता मेट्रो स्टेशनने इकडं लाल किल्ल्यापर्यंत आलेलो आहे. तर येताना फक्त एक 10 रुपयाचं नॉमिनल तिकीट आहे मेट्रोला सर्रास तिकीट पण कमी असतं. तुम्ही पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये बघितले, आपल्या बँगलोरच्या मेट्रोचे वगैरे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवर. तर त्यामध्ये पण तुम्ही बघितलं की मेट्रोला तिकीट खूपच कमी असते. तर आता हे पाठीमागं जो लाल किल्ला आहे तो आता आपण आतमधून बघणार आहे. तर तिकीट काढले आहे. तर एक 50 रुपये असं इथं तिकीट आहे. तर ठीक आहे, तुम्हाला मी आतमधून पण दाखवतो. आग्र्यामधील हा किल्ला भुईकोट किल्ला आहे. तर या किल्ल्यावरूनच मुघल पूर्णपणे भारतावर शासन करत होते. मित्रांनो, या किल्ल्याला 2 असे गेट आहेत मोठमोठे. तर पहिला दरवाजा जो आहे आणि पहिला दरवाजा आणि दुसऱ्या दरवाजाच्या मध्ये थोडंच अंतर आहे. पहिला दरवाजा जो तुटल्यानंतर सैनिक आत आल्यानंतर त्यांच्यावर मारा करण्यासाठी साईडला गरम तेल वगैरे त्यांच्यावर ओतत होते. तर मित्रांनो, दोन्ही गेटच्या आतमध्ये आल्यानंतर असं पूर्णपणे उतार दिसतोय. तर हे जे बनवलेलं आहे ते घोड्यांसाठी चढण्यासाठी, म्हणजे हाचा रस्ता बनवलेला आहे. तर इथून पायऱ्या वगैरे नाही आहेत, असं टेपर असं एकदम रॅम्प टाईप बनवलेलं आहे. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर उजव्या साईडला जर आपण एंट्री केली तर समोर जे आपल्याला दिसतंय ते जहांगीरचं आंघोळ करण्याचं बाथ आहे इथं. मित्रांनो, हा जो किल्ला आहे हा 94 एकरमध्ये पसरलेला हा किल्ला आहे. जहांगीरला एकूण 2 बायका होत्या. तर त्यातील एक बायको हिंदू आणि एक बायको मुस्लिम अशी होती. जर जी मुस्लिम बायको होती तिचं नाव होतं नूरजहान, तिला कोणता मुलगा वगैरे झाला नाही. आणि दुसरी बायको होती हिंदू राणी, तिचं नाव होतं मानबाई. तर तिला मुलगा झाला, त्याचं नाव होतं शहाजहान. त्याने ताजमहल बांधला होता. तर मित्रांनो, हा जो महल आहे तो हिंदू राणी मानबाईचा महल होता. तर ही सगळी डिझाईन जी आपण बघतोय ही राजस्थानी कल्चरची डिझाईन होती आणि हिंदू कल्चरची हिंदू डिझाईन असं त्या राणीसाठी महल बनवलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आता समोर जे बघताय हे एक यांचं असं लायब्ररी होती त्यावेळेची, म्हणजे ग्रंथालय होतं. तर इथं पुस्तक वगैरे असं सजवून ठेवत होते. ते पुस्तक वगैरे वाचण्याचं हे त्यांचं ठिकाण होतं त्यावेळेसचं. पुढे आल्यानंतर मित्रांनो, हे अशा प्रकारे हवा महल रूम आहे, म्हणजे AC रूम टाईप बनवलेला आहे. तर इथं कसं आहे, ह्या रूममध्ये वरच्या साईडला पाण्याचा टँक आहे. ही जी भिंती आहेत ते सगळ्या पोकळ भिंती आहेत. तर ह्या भिंती सगळ्या पोकळ आहेत असं वाजवून बघितलं आम्ही. तर वरून पूर्ण त्या भिंतीच्या मधून पाणी असतं, त्याच्यामुळे ह्या भिंती पूर्ण अशा थंड असतात. शहाजहानला 2 मुली होत्या. एक मुलीचं नाव जहानारा आणि दुसऱ्या मुलीचं नाव रोशनारा, असं 2 मुली होत्या. दोन्हीची पण लग्न नाही झाली. लहान मुलीची ही पालखी शेपमध्ये असलेला हा इकडं पुढं एक महल आहे. आता तुम्ही बघताय ते पूर्ण सगळं गोल्ड लावलं होतं वरून. परत इंग्रज आले आणि इंग्रजांनी ते गोल्ड काढून घेतलं आणि तिथं ब्रास लावलं.
मित्रांनो, आता हे तुम्ही समोर बघताय, हे इथं एक जंगल होतं. ह्या जंगलामध्ये वाघ आणि चित्ते असायचे आणि त्याच्या पलीकडल्या साईडला नदी होती. त्या नदीत पूर्णपणे मगर असायचे. तर त्या मगर असल्यामुळं ह्या जंगलात किंवा ह्या किल्ल्यावर वगैरे चढताना म्हणजे इकडे येता येत नव्हतं त्यावेळेस. आणि समोरच्या साईडला आपल्याला हा ताजमहल दिसतोय. आता हा जो महल आहे याला खास महल म्हणून असं नाव आहे. खास म्हणजे स्पेशल असं महल आहे हे. यामध्ये डायमंड आणि गोल्डच फक्त लावलेलं होतं. सगळीकडे पूर्ण डायमंड गोल्ड लावलेलं होतं. तर 14 मुलं जी होती मुमताजची, तर ती इथंच त्यांनी जन्म घेतला होता सर्व 14 मुलांनी. तर यामध्ये पूर्णपणे असं गोल्ड आणि डायमंड लावलेलं होतं. फक्त असं एकच मेणबत्ती लावायची ह्या इथं आणि पूर्ण महलमध्ये पूर्ण असं उजेड पडायचा. तर ह्या दरवाजे जे आहेत, इथले दरवाजे खिडक्या आहेत, ह्या दरवाज्यांना इथं हे जे दरवाजे नसायचे, लाकडी दरवाजे वगैरे नाहीत, इथे फक्त पडदे असायचे, मोठे मोठे पडदे असायचे आणि जेणेकरून इथं हवा वगैरे खेळत राहायची. असं हे एकदम खास महल आहे, मुमताजचं खास महल होतं. नंतर ब्रिटिश भारतात आले आणि तिथे पूर्ण सोनं आणि जे काही हिरे वगैरे लावले होते काढून घेऊन गेले. समोरचा जो एरिया दिसतोय आपल्याला, तर इथं पूर्वी बाग असायची, द्राक्षाची बाग. त्या द्राक्षापासून वाईन बनायची. जे अकबरचा जो सर्वात म्हणजे मोठा मुलगा होता जहांगीर, त्याला जास्त दारू प्यायचा वगैरे नाद होता. तर त्यानं त्यासाठी माती, ह्या बागेसाठी माती काश्मीरवरून आणली होती आणि इथं जे बाग बनवली होती त्याचं नाव अंगुरी बाग असं नाव होतं. पाठीमाग शहाजहानच्या लहान मुलीचा तुम्ही महल बघितला. आता हा इथं जो बघताय ते शहाजहानच्या मोठ्या मुलीचा म्हणजे जहानारा जी होती, तिचा हा पालखी महल आहे. पालखी शेपमध्ये बनवलेला महल होता. याच्यावर पण सोनं हिरे वगैरे लावलेले होते. इंग्रजांनी ते पण काढून घेऊन गेले. समोरचे तुम्ही बघताय हे शीश महल आहे. तर ही मुमताजची आंघोळ करण्याची जागा होती. इथं आंघोळ करत होती मुमताज. तर ह्या पूर्ण अशा भिंती आहेत, त्या पूर्ण असे काचा लावलेल्या होत्या, आरसे होते पूर्ण सगळे. शहाजहानचा मुलगा औरंगजेब, ज्यावेळेस त्याचं शासन आलं त्यावेळेस त्यांनी शहाजहानला ह्या इथं महलमध्ये कैद करून ठेवलं, कैद केलं. आणि नंतर मग पुढं शहाजहानला ज्यावेळेस मुमताजची आठवण येत होती त्यावेळेस इथूनच ह्या खिडक्या जे दिसतात तिथून पलीकडं ताजमहल स्पष्ट दिसतो. पुढे शहाजहानची नजर अशी कमजोर झाली. नजर कमजोर झाल्यानंतर औरंगजेबने एक तिथं आरसा लावला, तर त्यामध्ये ते ताजमहल असा स्पष्ट दिसत होता. परत पुढे 1666 मध्ये शहाजहानचा मृत्यू याच ठिकाणी झाला. नंतर मग त्याच्या दोन्ही मुलींनी शहाजहानला इथून उचलून ताजमहलमध्येच म्हणजे मुमताजच्या कबरच्या शेजारीच त्याला दफन केलं. आता इथं समोर तुम्ही बघताय मित्रांनो, इथं मीना मस्जिद होती. म्हणजे पूर्वी शहाजहान आणि त्याचे जे कोणी पूर्वी जे काही राजा होते हे सगळे इथं मस्जिदमध्ये नमाज पठण करायचे. आता जो मित्रांनो तुम्ही समोरचा जो एरिया बघताय हा दिवाने खास म्हणून एरिया आहे. म्हणजे इथं मीटिंग म्हणजे पार्लिमेंट हाऊस मीटिंग वगैरे व्हायची त्यावेळेस, ज्यावेळेस मुघलांचं ज्यावेळेस शासन होतं, जहांगीरचं ज्यावेळेस शासन होतं खास करून, त्यावेळेस इथं त्यांच्या जे इंटरनल मीटिंग वगैरे आहेत त्या सगळ्या इथं व्हायच्या. आणि मग इथं इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं, पुढच्या साईडला हे खालच्या साईडचा जो एरिया आहे हा इथं मीना बाजार असं भरत होता. त्यामध्ये बाहेरच्या ज्या लेडीज असायच्या त्या पूर्ण इथं विक्रीसाठी यायच्या आणि नंतर मग ज्या महलमध्ये जे राहणाऱ्या लेडीज होत्या किंवा राण्या होत्या ह्या इथं खरेदी करण्यासाठी येत होत्या. हे मीना बाजार म्हणून प्रसिद्ध होतं. तर आत्ताच्या घडीला मीना बाजार हे आग्र्याच्या किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला भरतंय. हा जो मित्रांनो तुम्ही काळा दगड बघताय, इथं हे जहांगीरचं सिंहासन होतं. तर हा दगड बेल्जियममधून, आउट ऑफ कंट्री बेल्जियममधून मागवलेला होता. तर हा जो दगडला चिर पडलेली आहे इथं, तर इंग्रजाचं ज्यावेळेस आक्रमण झालं त्यावेळेस पहिला गोळा ह्या दगडावर पडला आणि तिथं हे परत चिर पडलेली आहे. नंतरचे परत गोळे भिंतीवर वगैरे पडलेले आहेत. आतमध्ये आता आपण दिवाने खास बघितलं. तर आता हे बाहेर आल्यानंतर जे आहे ते दिवाने आम म्हणजे जनता दरबार इथं भरत होता. तर हा जे 3 खिडक्या समोर बघितल्या तुम्ही, तर तिथं बसत होता जहांगीर.
अकबर म्हणजे त्याचे जे काय राजा होते हे सगळे दिवाने आम असेल तर इथं बसायचे सगळे, आणि खालच्या साईडला मार्बलवर त्याचे मंत्री बसायचे, आणि इकडे जे साईडला खिडक्या जाळ्याच्या खिडक्या आहेत तिथून राणी वगैरे ज्या वेळेसच्या राणी होत्या ते बघायच्या. आणि हे जे पिलर बघता हे टोटल 64 पिलर आहेत ह्या सभागृहाला, म्हणजे ह्या जागेतला 64 पिलर आहेत. 1857 मध्ये ज्यावेळेस उठाव झाला होता, क्रांतिमुक्ती समितीचे जे कोण इंग्रजाचे गव्हर्नर होते, इंग्रजाचं ज्यावेळेस भारतावर शासन होतं, त्यावेळेस जे क्रांतिमुक्ती समितीचे जे गव्हर्नर होते ते पण ह्याच किल्ल्यात राहत होते. तर 1857 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची ती पुढे समाधी तुम्हाला दिसत आहे. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं जॉन रसल कॉल्डविन. तर त्याची ती समोर तुम्ही आत्ताच बघितलेली ही समाधी आहे. हा जो किल्ला आहे 94 एकरमध्ये पसरलेला, तो आता आपण 25% बघितला पूर्ण. तर आता समोर जी इकडच्या साईडला जी भिंत दिसते, ही समोरच्या साईडला भिंत दिसते, तिथं पलीकडल्या साईडला ज्यावेळेस मुघल शासन होतं त्यावेळेस मुघल सेना राहत होती. नंतर ज्यावेळेस इंग्रज शासन आलं त्यावेळेस इंग्रज सेना राहत होती, आणि आता ज्यावेळेस भारतीय शासन आहे त्यावेळेस भारतीय सेना पलीकडल्या साईडला राहत आहे. तर त्याच्यामुळे पलीकडे जाण्यासाठी सगळ्यांना बंदी आहे. त्या भिंतीच्या पलीकडल्या साईडला 75% अशी जागा आहे, जे किल्ल्याचाच भाग आहे, पण तो भाग आता आपल्या म्हणजे पर्यटकांसाठी बघण्यासाठी बंद आहे. तिथं भारतीय सेनाचं म्हणजे एरिया आहे तो. पूर्ण जो किल्ला आहे तो बांधण्यासाठी 2 प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. तर ज्यामध्ये लाल दगडाचा वापर जो आहे तो जहांगीर आणि अकबरच्या काळात झालेला आहे, आणि नंतर जो पांढरा दगड म्हणजे व्हाईट मार्बलचा जो वापर आहे तो शहाजहानच्या काळात झालेला आहे. हे जे सभागृह आहे पूर्ण लाल दगडाचं होतं, आणि त्याला पूर्ण असे हिरे आणि सोने असे लावलेले होते, पण इंग्रजांनी ते काढून घेऊन गेल्यानंतर भारत सरकारने ह्याला POP केलं. तर मित्रांनो, तुम्ही आता पूर्णपणे ताजमहलचा आणि आग्र्यामधील लाल किल्ल्याचा हा व्हिडिओ पूर्ण बघितला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका. ठीक आहे, मग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.